शिवजयंतीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शिवरायांना विनम्र अभिवादन केलं। मराठा सेवा संघ जिल्हा परिषदेच्या वतीने शिवगीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला होता। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वानंद टीचर्स म्युझिकल, मोहोळ इथल्या रुपेश क्षीरसागर, श्रीमती किरण कुमारी गायकवाड, एकनाथ कुंभार, महेश मेहत्रे, परवेश शेख, राजाराम बाबर यांनी शिवगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला। यानिमित्त त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेव्हा महाराज म्हणाले की मला ह्याची गरज नाही, मला नकोय, कारण की शेवटी हे स्वराज्य स्थापन करावं ही तर श्रीची इच्छा असते ते म्हणायचे। तर अशा वेळेस फक्त आणि फक्त स्वराज्याचा मान उंच व्हावा, मोठा व्हावा, त्याला कुठेतरी एक स्थगिती यावी म्हणून त्यांनी शिवराज्याभिषेक केला। त्याला म्हणतात विचारांची थोरवी। म्हणजे स्वतःच्या ग्लोरिफिकेशनसाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी त्यांनी कधीच ते वागले नाही। त्यांचं पूर्ण जीवनच तसं होतं। मला वाटतं मी आता मगाशीच म्हटलं की त्यांच्या नखाच्या पायाची धूळ पण आपण नाही आहोत, आणि ते खरं आहे। आपण जर विचार केला तर आपण कुठेच नाही आहोत। म्हणून मी म्हणते की थोडं का होईना आपल्यातनी ते आचरण आणावं। आज महाराष्ट्राची दुर्दशा होणार नाही याचं सगळ्यात मोठं जबाबदारी आपल्यावर आहे, सगळ्यात मोठं कर्तव्य आपलं आहे, आणि ते आपल्याला जगून दाखवणे। आपल्या धाकल्या छत्रपतींवरचा प्रत्येक वार कवी कुलेश यांनी झेलला। म्हणजे ते फक्त शाहीरच नव्हते तर एक वीर सुद्धा होते। त्याच पद्धतीने त्यांचा वारसा आज आपण पुढे चालवत आहात। आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्ही दोन्ही मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने पाळणा म्हटला तो खरंच खूप अप्रतिम